2014 साली भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपला देश 85व्या स्थानावर होता. आता ते स्थान आपलं घसरलं आणि आपण 93व्या स्थानावर गेलो. आज या सगळ्या प्रकारात जर बघितलं तर एकंदर प्रगतीच्या ऐवजी अधोगतीकडे आपली अर्थव्यवस्था गेलेली आहे. आपल्या देशावर 2014 पर्यंत 54 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं. आज ते 205 लाख कोटीवर गेलंय. म्हणजे 10 वर्षात 151 लाख कोटी रुपयाचं कर्ज अतिरिक्त जे 75 वर्षाच्या कालखंडात झालं, त्या 75 वर्षाच्या कालखंडानंतर आज तेव्हा 56 लाख कोटी कर्ज होतं. आज मात्र हे कर्ज 205 लाख कोटीपर्यंत गेले आणि त्यात बऱ्याच मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफीची देखील बोजा असेल अशी माझी शंका आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात IMFने पण मध्ये आपलं ऑब्झर्वेशन केलं. यापेक्षा अतिरिक्त बोजा जर सरकारने घेतला तर श्रीलंकेची सारखी आपली परिस्थिती होऊ शकेल, काही कालांतराने, लगेच नाही, अशी शंका आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड जो आहे त्यांनी देखील व्यक्त केलेली होती.